सकाळपासून आपण सर्वजण हे अत्यंत पवित्र वातावरणात आहोत. ही खूप कठीण गोष्ट आहे, कारण आपलं नेहमी वेगवेगळ्या प्रकारे आपला वेळ जातो, आपले दिवस जातात, महिने जातात आणि आयुष्य पण जातं. नाही, आयुष्य हे संपून जातं, कारण ते सुरू झालं असतं संपण्यासाठीच असतं. नाही, अशी कोणती गोष्ट आहे की जे सुरू होते आणि संपत नाही? नाही, हाच नियम आयुष्याला पण लागू आहे. परंतु त्या आयुष्यातले काही क्षण, काही तास, काही दिवस जर आपण सत्संगात घालवू शकलो तर किती भाग्याची गोष्ट आहे, किती आनंदाची गोष्ट आहे. आणि सत्संग ही परमेश्वराने आपल्याला दिलेली फार मोठी देणगी आहे. त्याच्यासारखी अमोल अशी भेट आपल्याला आणखी कोणती असू शकणार? पण आपण काही सत्संग करू शकत नाही नेहमी. पण आजच्या आयोजनासारखे प्रसंग जेव्हा आपल्या जीवनात येतात तेव्हा ते आपल्यापाशी जमा होतात. जे कर्म असतं ना, ते कर्माचं फळ असतं. फळ दिल्याशिवाय कर्म नष्ट होत नसतं. कर्म आणि कर्माचं फळ एकत्र बांध असतं. आणि जे कर्म स्वतःशी जोडलं असतं त्याचं फळ पण महान असतं. आणि हा जो संघ आहे, सोबत आहे, स्वतःशी सोबत आहे, त्याचं फळ खूप महान असतं. निवृत्तीस्तु महाफला. आणि आपण सगळं सोडून आज इथे उपस्थित आहात. सकाळपासनं विविध कार्यक्रम झालेत आणि आता हा सभेचा कार्यक्रम, त्यानंतर सर्व उपस्थित जणांना भोजन प्रसाद मिळेल. आणि या सगळ्याच गोष्टी आपल्या जीवनासाठी, कल्याणासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला अशी संधी मिळते, ही फार महत्त्वाची संधी आहे. जेव्हा मला किशोर महाराजांनी फोन केला की इथे मंदिर बांधलं जात आहे आणि त्यांचं उद्घाटन मला करायचं आहे, तर पुष्कळदा असं वाटतं किती ठिकाणी जायचं, प्रवास करावा लागतो, जावं लागतं, थोड्या सोयी गैरसोयी होत असतात. मग आपण म्हणतो की ठीक आहे, पुष्कळदा नाही म्हणावं लागतं. पण जेव्हा अशा प्रकारच्या प्रसंग असतात, जसं आज आहे श्रीरामकृष्णांची स्थापना, भगवान प्रत्यक्ष अवतरतात आणि मग ते आपल्या स्थानी बसतात. आज ते मंदिरात स्थानापन्न झाले. समारंभपूर्वक गाजावाजा करून तात्पुरतं त्यांना बसवलं होतं या इमारतीमध्ये. आणि मग नवीन ठिकाणी तुम्हा सर्वांच्या सोबत गाजावाजा करून, परिक्रमा करून आपण ते आज आपल्यावर कृपा करून ते स्थानापन्न झाले आहेत. आणि त्याचे साक्षी तुम्ही आम्ही सर्वजण आहोत. म्हणून अशा वेळी जेव्हा येतं तेव्हा आपण सगळे कामं बाजूला ठेवून येतो. कारण भगवान प्रत्यक्ष येतात आणि बसतात. ही फार मोठेच आपण विचार केला तर आपण तेवढे काही विचार करू शकत नाही. तेवढा भाव भक्ती आपल्यामध्ये नसते.
असायला पाहिजे पण नसते. भावभक्ती फार कठीण गोष्ट आहे. त्याच्यानंतर प्रेम, श्रीरामकृष्ण म्हणतात. हे प्रेमसुद्धा, देवावर प्रेम उत्पन्न होणं फार कठीण गोष्ट आहे, पण ते व्हायला पाहिजे. कारण सर्व काही त्यातच आहे. जीवनाचं साफल्य, धन्यता, कृतकृत्यता त्याच्यातच आहे. मानवी जीवनाची कृतकृत्यता त्याच्यातच आहे. आपण पुष्कळसे कर्म करतो, त्याचं फळ पण मिळतं. बऱ्या वाईट पद्धतीने थोडं सुखदुःख उपभोगत आपण आपलं जीवन घालवतो. पण जीवन सफल होणं, असं वाटणं की माझं जीवन सफल झालं आहे, मी या जगात आलो आणि जगाला निरोप देण्यापूर्वी मी ज्यासाठी आलो ते करून पावलो, अशी धन्यता मनामध्ये निर्माण होणं, ही भगवंताची कृपा आहे, गुरुकृपा आहे, ब्रह्मकृपा आहे. ही ब्रह्मकृपा सदोदित आपल्या भाग्यात नसते, पण ती आपण प्राप्त करू शकतो. आपण कसे असलो, आपली योग्यता, आपली क्षमता कशी असली तरी पण भगवान मात्र आपल्यावर कृपा करण्यासाठी सदैव तत्पर असतात. आपण कितीही चुका केल्या आणि आपल्याला जी अपेक्षा आहेत मनुष्याकडनं ती आपण पुरी नाही करू शकलो. मनुष्य जीवनामध्ये बऱ्याचशा त्रुटी असतात, त्याच्या स्वभावामध्ये बऱ्याचशा त्रुटी असतात. पुष्कळशा गोष्टी त्याला करायच्या असतात पण करू शकत नाही. तो संस्कारांचा रेटा असतो. या सगळ्या गोष्टीला घेऊन त्याला समोर जायचं असतं. परंतु जो भक्त असतो, देवाला मनापासून तो चाहतो, त्याला देव मनापासून हवा असतो, पण तसा मनाचा कल नसतो, पण त्याची इच्छा खूप आहे. ती इच्छाच महत्त्वाची आहे. ती इच्छाच बलवती होते आणि ती तुम्हाला फल देते, आणि ते फल मात्र मोठं असतं. गीता म्हणते स्थानं प्राप्स्यसि शाश्वतं पराम शांतीम, त्याला सर्वश्रेष्ठ शांतीची प्राप्ती होते आणि त्याला श्रेष्ठ स्थान प्राप्त होतं, गती, त्याची परमगती होते. तुम्ही जर आजचं जसं आपण बघतो आहोत, आज आपण इथे केलेलं प्रत्येक गोष्ट ही देवाला धरून केलेली आहे, सत्कर्म आहे. ते भगवद्गीतेमध्ये त्याला कल्याणकृत म्हटलेलं आहे. आपल्याला जमत नाही पण सत्कर्म जमतं. आज काही न करता तुम्ही नुसती इथे उपस्थित आहात. आणि हा आता आजचा शेवटचा सत्संगाचा कार्यक्रम आहे, प्रसादाचा कार्यक्रम. प्रत्येक गोष्टीत तुमचा सहभाग आहे. ही प्रत्येक गोष्ट तुमच्या आध्यात्मिक विकासासाठी की नाही फार मोठं त्याचं महत्त्व आहे, खूप मोठं महत्त्व आहे. हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. म्हणून मला म्हटलं, बोलावलं, मला जसं म्हटलं कंटाळा येतो जाण्याचा, तो वय झालेला आहे, पण मी ह्या गोष्टीला आवर्जून जायला पाहिजे, मुद्दामून जायला पाहिजे. हे महाराजसुद्धा खूप दुरून आले, हेही महाराज बरेच दुरून आले की नाही. आमच्याबरोबर एक भक्त आहेत, त्यांची तब्येत खराब होती, त्यांना ताप आला होता, अंग दुखत होतं वगैरे. आम्ही आत्ताच पंढरपूर आणि इथे जाऊन आलो. आपल्या उस्मानाबाद किंवा धाराशिव, त्याचं आता नावचं धाराशिव आहे, ते कार्यक्रम होते आणि कंटाळा आला होता. पण मी त्यांना म्हटलं, नाही, तुम्हाला अगदीच अशक्य असेल तरच नका येऊ, पण शक्य असेल तर जरूर या. अशा प्रसंगी जरूर जायचं असतं, सगळे कामं बाजूला ठेवून जायचं असतं. देव आपल्या ठिकाणी बसतात ही साधी गोष्ट नाही आहे. आणि देवासाठी मंदिर निर्माण करणं ही फार साधी गोष्ट नाही आहे. तुम्ही शास्त्र वाचाल तर तुम्हाला लक्षात येईल, ही फार मोठी गोष्ट आहे. माणूस काय मंदिर बांधेल, आपण काय करू शकतो, आपलं सामर्थ्य तरी काय आहे. एक छोटंसं घर बांधणंसुद्धा किती कठीण असतं.
पण देवासाठी आपण मंदिर बांधतो भक्तीने प्रेमाने आणि ते देव आपल्याकडनं करून घेतो. ते भाग्य आपल्याला देव देतो आणि आपण देवाची आज्ञा म्हणून आपण ते पार पाडतो. आणि खरं म्हणजे देवच करतो आणि देवच पार पाडतो. पण आपण ते माध्यम होतो. निमित्त मात्रम भव सव्यसाचिन. अर्जुना, मी सगळं करून टाकलं आहे. भीष्मंच द्रोणंच जयद्रथंच कर्णं तथा ज्ञानपि योधवीरान मया हतास्त्वं जहिमा व्यतिष्ठा. अर्जुना, तू दुःख करू नकोस. युद्ध स्वजेतासी रणे सपत्नान. युद्ध सुरू व्हायचं आहे. शत्रू उभे आहेत. भगवान म्हणतात, अर्जुना, फार कठीण गोष्ट आहे युद्ध करणं. तुलाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे. अरे पण युद्ध आधी संपलेलं आहे. सुरू होण्यापूर्वीच संपलं आहे. युद्ध स्वजेतासी रणे सपत्नान. या रणामध्ये सगळे शत्रू आहेत ना, ते सगळे मारले जातील तुझ्याकडनं. त्याची नावं पण घेतलेली आहेत. भीष्म मरतील, जयद्रथ मरेल, द्रोण मरतील. भीष्मंच द्रोणंच जयद्रथंच कर्णं तथा ज्ञानपि योधवीरा. हे सगळेच्या सगळे मरतील. आणि अर्जुनाला भीती आहे. कसं शक्य आहे ते? हे सगळे अमर आहेत, अजिंक्य आहेत. पण ते मरतील. देवाचं सामर्थ्य असतं बघा. जी अत्यंत कठीण गोष्ट आहे. अर्जुनला म्हणतं अशक्य आहे, त्याच्या पण भिक्षा मागून जगू. हे युद्ध नको. यांना कोण मारणार आहे? कसे मारणार? भीष्मंच नाव घेतात. भीष्मंच द्रोणंच जयद्रथंच कर्णं तथा. आणखी पण बरेच अजिंक्यवीर आहेत. मया हतास्त्वं. तृतीया विभक्ती. माझ्याकडनं मारले गेलेले आहेत. माझ्याकडनं आधीच मारले गेले. जहिमा व्यतिष्ठा. तू शोक करू नकोस. युद्ध स्वजेता असेल. हे सगळं आधीच होऊन गेलं आहे बघा की नाही. हा इथला सुंदरसा आश्रम ज्याचं वर्णन महाराजांनी खूप छान केलं, चेतनात्मानंद महाराजांनी की नाही. तपोभूमी की नाही. इथे लोकांनी चांगलेच विचार चिंतावे, चांगलंच कार्य व्हावं, चांगलंच बोलणं व्हावं, सगळं सत्कृत्य व्हावं. आणि त्यामुळे हे वातावरणाला काय येतं? एक पावित्र्य येतं. आपल्या मंदिराची काय गरज असते? आश्रमांची काय गरज असते? सत्संगाची काय गरज असते? हे सगळं जग आहे ना, आपलं मन मलिन करून टाकतं. आणि जसे आपले कपडे मळतात ना, ते आपल्याला समजतं, आपण धुतो. आपलं मनसुद्धा मलिन होतं आणि ते आपल्याला दिसतं. आपली मनाची शांती समाप्त होते. आपली मनाची एकाग्रता निघून जाते. आणि एकाग्रता गेली, मन अशांत झालं, त्यालाच आपण दुःख म्हणतो. अशांतस्य कुतः सुखम. अर्जुना, जर तू अशांत असशील तर तू सुखी कसा असणार? आपण जन्मभर बरंच खपतो, काम करतो, काबाड कष्ट करतो. आपल्या पदरात काय पडतं? अशांती पडते. आणि का पडते? कारण आपण चुकीच्या पद्धतीने केलं आहे काम. आपण जगाची सेवा केली आहे, संसाराची सेवा केली आहे, प्रपंच केला आहे की नाही. भगवंताची आपण सेवा नाही केली की नाही. जे काही करता ते भगवंताची सेवा म्हणून करा. भगवंताच्या सेवेशिवाय तुमच्या जीवनात दुसरं काही नाही आहे की नाही. त्यामुळे प्रत्येक क्रम जसा आज आपण प्रसाद घेणार या कार्यक्रमानंतर की नाही, तो भगवंताचा प्रसाद आहे, भोजन प्रसाद आहे की नाही. हे तुम्ही ऐकता आहात, हे काय देवाविषयी ऐकतात. ते कानाने तुम्ही खाता, त्याला आहार म्हणतात. आहार्यते इति आहारा. हा कानाने होणारा आहार आहे. आणि याच्यानंतर जिभेने होणारा आहार आहे, हाताने होणारं कर्म आहे. जे काही होईल नाही, ते सगळं देवाला धरून करायला पाहिजे. तेच आपल्याला आत्ता विपापानंद महाराज सांगितलं की नाही. सगळं जे काही यत करोषि यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. अर्जुना, जे काही तू करशील की नाही, यत करोषि सगळं सामान्य आहे की नाही. काहीही करशील की नाही. काही करशील म्हणजे वावगंसुद्धा करशील. म्हणून त्या पुढचा श्लोक आहे, शुभाशुभ फलैरेवम. जे काही करशील, चुकीचं जरी करशील, यत करोषि,
यदश्नासी, अश्नन म्हणजे जेवण, जे काही खाशील, यद जो होसी, काही समर्पण करशील, इतरांसाठी काही करशील, ददासी यत, जे काही देशील, यत तपस्यसी कौंतेय, 2 कर्म सामान्य आहे, खाणं आणि करणं, हे 3 कर्म यज्ञ दान तप आहे, 3ही कर्म गीतेमध्ये त्याचा उल्लेख आहे की नाही. म्हणजे 1 लौकिक, 2 लौकिक आहे आणि 3 अलौकिक आहे. पण लौकिक करशील किंवा अलौकिक करशील, तत्कुरुष्व मदर्पणम, त्याचं फळ मला अर्पण कर. या 5ही कर्मामधून काही वगळलं गेलं नाही आहे, सगळंच आहे त्याच्यामध्ये. म्हणून आपल्या जीवनाचा संपूर्ण ध्रुवतारा भगवंत पाहिजे. जीवनभर कठीण आहे, ते सोपी नाही आहे, फार कठीण आहे. पण कठीण गोष्टी करायच्या असतात की नाही. सामान्य लोक जगामध्ये खूप आहेत की नाही, पण भगवंताचा भक्त हा असामान्य असतो की नाही, तो सामान्य नसतो. तुम्ही सामान्य होऊ नका, असामान्य व्हा. श्रीरामकृष्णांचे भक्त सगळे असामान्य होते. जेव्हा श्रीरामकृष्ण होते त्यावेळीसुद्धा त्यांच्या अवतीभोवती सगळे लोक जमा झाले. त्याच्या आधी ते पुजारी होते आणि त्यावेळी मथुर विश्वास किंवा इतर सगळे ते सिनियर लोक होते त्यावेळी. त्यानंतर मग त्यांच्यापेक्षा थोडे आणखी वयाचे लोक आले. त्यानंतर मग वयाच्या बरोबरचे लोक आले. नंतर मग त्यांच्या वयाचे कमी लोक आले की नाही. पण जे आले ते सगळे काय झाले, त्यांना समर्पित होते बघा. कारण त्यांनी श्रीरामकृष्णांमध्ये बघितलं की असा एक ईश्वराला समर्पित वेडा झालेला माणूस आहे. ईश्वरासाठी वेडा झालेला व्यक्ती बघायला मिळत नाही. पैशासाठी वेडा झालेल्या व्यक्तीला आपल्याला सगळीकडेच मिळतं. त्यांची संख्या अमाप आहे, तेच लोक जास्ती आहेत ना. जगातल्या गोष्टी मिळाव्यात, आमचं असं व्हावं, आमचं तसं व्हावं, आम्हाला हे मिळावं, आम्हाला ती मिळावं, यासाठी जसं महाराज सांगितलं घागरवर अश्रू राहतात लोक, बरोबर आहे ते. पण आपल्याला ईश्वरासाठी वेडा झालेले लोक मिळत नाही, ती अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे आणि कारण तो सत्पुरुष असतो. कारण काय, सत्पुरुष त्याला काय म्हणतात, तो पुरुषच असतो पण सत्पुरुष असतो तो. ज्ञानेश्वर माणूस सत्पुरुष होते. 750 वर्ष झालेत, पण त्यांची पालखी निघते तेव्हा हजारो लोक त्यांच्यात भजन त्या पालखीवरून गात जातात. तुमच्या डोळ्यात पाणी येईल ती पालखी बघितलं तर आणि असं म्हणतात की तुम्ही पालखी जाऊन घ्या, तुमच्या डोळ्यात पाणी येईल आहे. 750 वर्ष होऊन गेले, 21 वर्ष दबावलं, ते संजीवनी समाधी घेतली आणि आता त्यांच्याबरोबर त्यांच्या नावाने लोक त्यांचं कीर्तन करत जातात. काय आश्चर्याची गोष्ट आहे, अद्भुत गोष्ट आहे की नाही. ते सक्सेसफुल लाईफ आहे, ते यशस्वी जीवन आहे. आणि यशस्वी जीवन आहे म्हणूनच लोक त्यांच्याबरोबर जातात, त्यांच्या त्या चेहऱ्यावर दगड ठेवतात, धन्यता अनुभव करतात. काय, कारण ते तुमच्या आमच्यासारखे साधे नाही आहे, सामान्य नाही आहे. परंतु त्यांच्या जीवनाचा एक कवडसा जरी आपल्या जीवनावर पडला तरी आपण धन्य होऊन जाऊ. ज्ञानेश्वर महाराज होणं, विवेकानंद होणं, रामकृष्ण होणं ही युगायुगावाने गोष्ट आहे. ते मी धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, धर्माची संस्थापना करण्यासाठी मी युगयुगी जन्म घेत असतो. दररोजच कोणी जन्म घेत नाही, कमी अधिक प्रमाणामध्ये असतात. पण जे महापुरुष, जसं यांनी म्हटलं अवतार वरिष्ठाय, म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये अध्यात्म हे अगदी ठासून भरलेलं दिसतं आपल्याला. त्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण हा अध्यात्माने परिपूर्ण आहे. जसं भगवती आपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम कितीमध्ये म्हटलं आहे. जसं समुद्र हा आपूर्यमाणम असतो, म्हणजे ही निमित्त लबालब म्हणतात किंवा आपण त्याला म्हणतो उचंबळणारा समुद्र, नाही उसळतो. जसं आपल्या भांड्यामध्ये जर पाणी ठेवलं अगदी भरपूर किती उचंबळतं ना, ते खाली ओसंडून पडतं. तसं एक चरित्र जगाने निर्माण केलं भारतीय इतिहासामध्ये की त्याच्यामध्ये बाकी प्रपंच काही नाही आहे, स्वार्थ काही नाही आहे की नाही. बाकी तुम्हाला सामान्य जीवनामध्ये निस्वार्थता शोधून बघावी लागते, सापडत नाही. प्रत्येकजण स्वतःसाठी जगतो आणि त्याला आपल्याला उपाय नाही आहे, आपण निरुपाय होतो, आपल्याला काही करता येत नाही.
आपण तसेच घडलेलो आहोत की नाही. ती माया दुरत्य आहे, आपल्याला काहीच करता येत नाही. परंतु काही लोक असे असतात आणि काही लोक सर्वोच्च असतात चरित्र, ते श्रीरामकृष्ण आहेत. नाही, माताजी, स्वामीजी, डायरेक्ट डिसायपल्स, परंपरा बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं आहे की श्रीरामकृष्णाच्या जीवनामध्ये भगवत प्रेम सुद्धा काही दिसत नाही. ते म्हणतात मला भगवान म्हणून दुसरं काही सुचत नाही, मला दुसरं काही माहीत नाही आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात भर रस्त्यावर चौकात येऊन असे माणसं पाहिजे, ते म्हणतील मला भगवान सोडून दुसरं काही माहीत नाही आहे. असेच लोक जगासाठी काय असतात, आदर्श असतात. युअर स्पिरिच्युअल, युअर आयडियल मस्ट बी स्पिरिच्युअल, स्वामीजी म्हणतात. आपला आदर्श नेहमी आध्यात्मिक असायला हवा. युअर हिरोज मस्ट बी स्पिरिच्युअल, तुमचे आदर्श नेहमी आध्यात्मिकच असायला हवे. इतर क्षेत्रामध्ये चालतील इतर, पण मनुष्य जीवनाचा उद्देश तर काही इतर नाही आहे, कारण ते येतं जातं ते की नाही. आपल्याबरोबर काहीच राहत नाही, इथंच राहतं की नाही. अर्थाग्रहे निवर्तन्ते, जे काही आपण कमावलं जन्मभर काबाड कष्ट केले ते सगळं सगळं इथंच राहतं. स्मशाने मित्र बांधवा, मग आपल्या शरीराबरोबर स्मशानापर्यंत कोण येतात, आपले सगळे सोयरे येतात की नाही. ते तिथपर्यंत आपली सोय करतात, आवर्जून येतात, अर्धा दिवशी सुट्टी काढतात. स्मशाने मित्र बांधवा की नाही. पुढे काय येतं, पुढे आपलं सत्कर्म आणि दुष्कर्म येतं की नाही. म्हणून जन्मभर आपल्याला अवतार पुरुष सांगतात, सत्पुरुष सांगतात की सत्कर्म करा, सत्कर्म करा की नाही. तुम्हाला काही जितकं जमेल तितकं सत्कर्म करा, मनानी वाणीनी शरीरानी, काया वाचा मने की नाही. श्रीरामकृष्णाच्या जीवनामध्ये तुम्हाला दिसेल की नाही, सगळं ते सतत समाधीमध्ये जात असत. समाधी प्राप्त करणे कठीण, म्हणजे किती निस्संगता असेल त्यांच्या जीवनामध्ये, किती निस्संगता असेल आपल्याला कल्पना नाही करता येत की नाही. खिदळतात आहे, हसतात आहे, पोरं आहे ते लाटू मारत गडबड लोळतात आहे की नाही. असं खूप गंमत चाललेली आहे. आणि अचानक श्रीरामकृष्ण समाधीमध्ये बघणं होतात की नाही. ते जिलब्याची टोपली आणली, कोणतरी त्याला हात लावले, एक मुलगा येतो, ते लपून ठेवतात आणि करता समाधीत जातात. मुहुर्मुहू समाधिवान पुरुष. भारतीय आध्यात्मिक इतिहासामध्ये आपण बघितलं आहे काय, ही भूमी पुण्यभूमी आहे की नाही. स्वामीजी म्हणतात पुण्यभूमी आहे, भारतभूमी पुण्यभूमी आहे. इथे कितीतरी महान पुरुष जन्माला आले, आताही आहेत, पुढे येतील. पण मुहुर्मुहू प्रत्येक क्षण की नाही ईश्वराचं दर्शन करणारा, ईश्वराविषयीच बोलणारा की नाही, आणि तोच सत्य आहे आणि बाकी सगळं असत्य आहे असं नुसतं बोलून नाही, आपल्या जीवनाने दाखवणारा असा महापुरुष आपल्याला श्रीरामकृष्णाच्या जीवनात दिसतो. म्हणून स्वामीजींनी एका हावऱ्यामध्ये ते मंदिर आहे आपलं, ते असेच आज जशी स्थापना झाली ना तसं स्थापना झाली. तेथे एका भक्तांनी मंदिर बांधलं घरी आपल्या, आणि मग स्वामीजींना आमंत्रण दिलं. स्वामीजी त्यावेळी बेलून म्हटलं होते. स्वामीजी सगळे आपले इंडियन ड्रेस घालून, धोतर हे घालून वगैरे, आणि अगदी ढोल घेऊन ते हावऱ्याने इथे गेले आणि लॉन्चने. तिथून मग त्यांच्या घरी गेले. हावराच जवळच आहे ते, नदीपासून, गंगेपासून. आणि मग तिथे गेले आणि स्थापना केली. सगळ्या भक्तांना बोलावलं. जसं आजचं जग समारंभ देवाला धरून असंच करायचं असतं. देवाला धरून आनंद करायचा असतो, तो आनंद अगदीच वेगळा असतो. त्याला भजनानंद म्हटलं आहे श्रीरामकृष्णांनी. ते केल्यानंतर तिथे ते बसलेत. स्वामीजींनी स्वतः पूजा केली आणि ते घरचे म्हणावं आम्ही असंच बांधू शकलो छोटंसं मंदिर की नाही. तर स्वामीजींनी गंमत केली. स्वामी म्हणाले अरे रामकृष्णाच्या 14 पिढ्यामध्ये संगमनाचं मंदिर कोणी बांधलं आहे का? श्रीरामकृष्ण आता इथं राहणार नाही तर कुठे राहणार? तर त्यांनी थोडीशी गंमत केली की. आणि तिथे त्यांनी ते स्तोत्र रचलं, स्थापकाच धर्मस्य सर्व धर्मस्वरूपिणे आणि धर्माची स्थापना करण्यासाठी सर्व धर्माचं स्वरूप असणारे, म्हणजे आपण म्हणतो देवदेवी स्वरूपाय, सगळ्या धर्मांच्या देवी देवता, सगळ्या धर्मांचे आदर्श ज्यांच्या जीवनामध्ये अगदी स्पष्टपणे दिसतात. कुठेही विद्वेष नाही, कोणीही परका नाही. स्वामीजींनी तोच श्रीरामकृष्ण संदेश जगाला सांगितला. माताजींनी तेच सांगितलं. मला शांती हवी असेल ना तर कोणालाही परक समजू नका, नाही सगळे आपलेच आहेत आणि गुणदोष प्रत्येकामध्ये असतात.
आपण दोष बघतो, गुण बघत नाही. पण माताजींच्या जीवनामध्ये आपल्याला दिसतं शांती म्हणजे काय, कसं, काहीच अनुकूलता नाही आहे, खूप प्रतिकूलता आहे. एवढ्या खोलीमध्ये राहतात, परंतु परमशांती त्यांच्या जीवनात आहे. कारण काय, त्यांना काही जीवनामध्ये त्रुटी दिसतच नव्हत्या. आपल्याला काही अडचणी असं वाटतच नव्हतं. आपल्याला सतत अडचणी वाटतात. स्वामीजींचं बघा काय कार्य आहे. आणि त्यांनी रामकृष्णांच्या नावाने 125 वर्षांच्या पूर्वी एक स्थापना केली संघाची, आणि नंतर त्याचा विस्तार झाला. आज 125-150 वर्षांमध्ये एवढा विस्तार झाला आहे की नाही. ते आध्यात्मिक सामर्थ्य आहे, ते मानवी सामर्थ्य नाही आहे की नाही. मानवाने केलेली कमाल नाही आहे ती. मानव तर लौकिक कार्याचा विस्तार करेल. आध्यात्मिक कार्याचं बीजारोपण होणं आणि ते विस्तारणं आणि त्याचा हजारो लाखो लोकांना फायदा होणं, लाखो लोकांना शांती प्राप्त होणं आणि जीवनाचं परमोच्च ध्येय आहे ईश्वर प्राप्ती, त्याकडे त्याचं मार्गक्रमण होणं, वाटचाल होणं, ही काही सामान्य गोष्ट नाही. आश्चर्य आहे ते. गीताही तसंच म्हणतं आणि उपनिषद तसंच म्हणतं, आश्चर्यवत पश्यति कश्चित्. ही सामान्य गोष्ट नाही आहे. तुमच्यामध्ये थोडा जरी आध्यात्मिकतेचा आकर्षण असेल की नाही, ते तुमच्या जीवनाचं ध्येय वाटत असेल तर तुम्ही साधे नाही आहे, तुम्ही विलक्षण आहात, जगावेगळे आहात नाही. आणि तुम्हाला ते कळलं पाहिजे नाही. आणि तरच तुम्हाला तुमचं महत्त्व कळलं पाहिजे. तुमचं महत्त्व कधी कमी होऊ देऊ नका. तुम्ही देवाचे भक्त, स्वामी श्रीरामकृष्ण म्हणतात, देवाचा जो भक्त असतो ना, कालीचा जो भक्त असतो, त्याला चिंता तरी कशाची आणि भीती तरी कशाची. तुमच्या जीवनात भीती नको आणि कोणती काळजी नको की नाही. बाकीच्यांना काळजी करू द्या, बाकीच्यांना घाबरू द्या, तुम्ही कशाला घाबरणार. कारण काय, तुम्ही देवाचे भक्त आहे. प्रल्हादासारखे आहात. प्रल्हाद कोणालाच घाबरत नव्हता, वडिलांचाही घाबरत नाही. वडिलांनी त्याला वाटेल प्रकारे त्याला संपवण्याचा प्रयत्न केला, त्याच्या चेहऱ्यावर काहीही दिसत नाही की नाही. तो सगळ्यांना पुरून उरला. कारण काय, प्रत्यक्ष भगवान त्याच्या पाठीशी आहेत की नाही, त्याचं रक्षण करणारे आहेत. जेव्हा प्रत्यक्ष भगवान रक्षण करतात तेव्हा कोणाचं काही बिघडत नाही आहे. नाही कल्याण कृत कश्चित दुर्गती तात गच्छती. अर्जुन म्हणतो, देवा माझं काय होणार की नाही, माझं सगळं बिघडलं आहे, मी प्रयत्न करतो काहीच होत नाही आहे की नाही, माझं मन माझ्या ताब्यात नाही आहे, सगळंच बिघडत चाललं आहे. पण माझी इच्छा आहे ब्रह्मणो प्रतिष्ठा, त्याचं काय होणार. जसं आकाशात ढगं येतात, असं वाटतं खूप पाऊस कोसळेल, वारा खूप सुटतो आणि ते ढगं इकडे तिकडे विखुरले जातात. तसंच माझं होणार काय. देवा, या प्रश्नाचं उत्तर जगामध्ये कोणीच देऊ शकणार नाही. तू सोडून फक्त तूच देऊ शकतो त्याचं उत्तर, बाकी कोणी देऊ शकणार नाही. आणि खरोखरच आहे, काही काही गोष्टी असतात ते फक्त भगवंतच करू शकतात, तेच उत्तर देऊ शकतात. म्हणून गीतेचं महत्त्व आहे, म्हणून वचनामृताचं महत्त्व आहे. बाकी कोणीच करू शकत नाही. तुम्ही आम्हासारखे सामान्य माणसाचं कामच नाही ते. म्हणून तिथे श्री भगवान वाच. मग त्याला लहान बाळ म्हणतात. अर्जुना, तात म्हटलं आहे की नाही. अरे बाळा, आपण जसं लहान मुला सांगतो ना, बाळा की नाही, पार्थ बाळा, तात बाळा की नाही, पार्थ नैवेहना. फार सुंदर आहे हे, लक्षात ठेवा. सगळ्या भक्तांनी लक्षात ठेवायला पाहिजे. पार्थ नैवेहनामुत्र. अरे बाळा, पार्था पृथापुत्र बाळा, कुंतीपुत्र बाळा अर्जुना, इथेही त्याचं बिघडत नाही. न एव इह, इथे जगत असताना, या शरीरात जगत असताना, मरण्याच्या पूर्वी त्याचं काहीही बिघडत नाही. नैवेह नामूत्र. अमूत्र म्हणजे मेल्यानंतर जे कुठे आपण जाऊ, विनाशस्तस्य विद्यते, त्याचा विनाश होऊ शकत नाही. माताजी म्हणतात, माझा मुलगा आहे, त्याचा ब्रह्मा विष्णू महेशसुद्धा त्याचं काही बिघडू शकत नाही. तू काय म्हणतो आहेस की नाही. तुम्ही मातांच्या चरित्र वाचा, फार सुंदर आहे ते संवाद आहे की नाही. आपल्याला केवढा आधार देतात. त्याचा विनाश ब्रह्मदेवसुद्धा करू शकते, कोणीच करू शकत नाही. त्याचं कारण सांगतात की नाही. भगवंत नुसतं स्टेटमेंट करत नाही आहे, त्याचं कारण सांगतात. ते म्हणतात, पार्थ नैवेहनामुत्र विनाशस्तस्य विद्यते नाही ही म्हणजे कारण, नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छते. जो कल्याण कृत असतो, देवाची भक्ती करणं, देवासाठी देवाची प्रार्थना करणं, देवासमोर उभं राहणं, स्वतःचं, जसं महाराजांनी म्हटलं, तुम्ही देवाला बघू शकत नाही, पण इतक्या संतांनी बघितलं आहे. आता मी पांडुरंगाचं दर्शन घेतलं 2 दिवसांपूर्वी की नाही. त्या पांडुरंगाला आपण फक्त मूर्ती दिसते, पण ती मूर्ती कितीतरी संतांनी प्रत्यक्ष बघितलं, कृष्णाचं दर्शन घेतलं आहे की नाही. त्याच मूर्तीचं आपण दर्शन घेतो आहे. तुम्ही स्वतःला
दाखवा की नाही. देवाची दृष्टी तुमच्यावर पडू द्या. देवाच्या समोर बसा, देवाच्या समोर डोळे बंद करा, ध्यान करा, नाव घ्या. हे साधे कर्म नाही आहे, सत्कर्म करा, आहे की नाही. कारण नेहमीच आपण डोळे बंद करून ध्यान करू शकत नाही, नेहमीच कथा कीर्तन करू शकत नाही, नेहमीच पूजा करू शकत नाही. पण ज्यावेळी जे करू शकतात ते देवाला जोडून केलं त्याला म्हणतात कल्याणकृत, की नाही. त्याची दुर्गती कधीही होत नाही. नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. त्याची कधीही दुर्गती होत नाही. ते दुर्गती टाळण्यासाठी, की नाही. ते नाही तर माणसाची दुर्गती निश्चित होते, की नाही. सगळे भरडले जातात, जात्यामध्ये जेवढं धान्य येतात सगळं भरडलं जातं, सगळे जीव भरडले जातात. मम माया दुरत्यया, की नाही. मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ते. सगळेचे सगळे डुबतात, फक्त देवाला जे धरून राहतात, त्या खिळ्याला धरून राहतात. मध्ये 2-4 दाणे, ते फक्त आपण ते सगळे 2-4 दाण्यांसारखे आहोत, की नाही. फक्त देवाला धरून ठेवा, नाही. आणि देवाला धरून ठेवण्याचे भिन्न भिन्न मार्ग आहेत. कितीतरी प्रकारे आपण धरून सुद्धा आज आपण सकाळपासून येते कितीतरी प्रकारे आपण आज आनंद घेत आहोत देवाच्या अस्तित्वाचा, देवाच्या आगमनाचा, की नाही. तर ही सगळी खूप परमभाग्याची गोष्ट आहे. मामाच्या दृष्टीने ती म्हणजे आपल्याला कधीतरी मिळणारा आनंद आहे. परंतु आजचा तो समारंभ संपून जायला आहे, की नाही. संध्याकाळी स्वामीजी सुनील महाराज आहेत पुण्याचे, त्यांचं भजन आहे आरतीनंतर. आजची आरती स्पेशल असते कारण पहिला दिवस आहे. आजचं भजन पण स्पेशल असते, त्याला पण तुम्ही या आणि हा आनंद तुम्ही घ्या. हा आश्रम जो आहे ना, एक थोडंसं छान परिसर आहे. तर तुमच्या डोळ्यामध्ये तर खूप बरंच मोठं गाव आहे, कारण तिकडनं आम्ही गेल्यावेळी तिकडनं आलो होतो, यावेळी इकडनं आलो. मोठं गाव आहे, पण हे स्थान फार छान आहे, नाही. तुम्हाला जेव्हा खूप चिंता असेल, काळजी असेल, तुम्ही जरा त्रस्त झाले असाल मनाने शरीराने, जरूर या इथे मंदिरात बसा आणि तुम्हाला आपोआप छान शांत वाटेल, की नाही. त्या स्थान महात्म्य असतं, त्या स्थान महात्म्याचा तुम्ही जरूर उपयोग करून घ्या. आणि मुख्य म्हणजे दुर्गती होत नाही, की नाही. तुम्ही देवाला सोडलं तर दुर्गती होते, इथेही होते आणि पलीकडे होते. म्हणून देवाला धरून ठेवा, देव सगळं तुमचं करतो, की नाही. अनन्याश्चिंतेन तुम्हाला माणीत म्हटलं आहे, योगक्षेमम वहाम्यम. त्याचा योग आणि क्षेम त्याचं वहन मी स्वतः करतो. भगवंत स्वतः काळजी घेतो. द्रौपदीला वस्त्र स्वतः भगवंतांनी पुरवले. जेवढे काही उदाहरणं आहेत ते भगवंत स्वतः करतो. प्रल्हादाला त्यांनी स्वतः मदत केली. गजेंद्र मोक्ष स्वतः करतात आहे. ते कोणीतरी एमिसरी पाठवत नाही किंवा कोणाला तरी पाठवत नाही, जा रे याला मदत करा म्हणून, स्वतः येतात, की नाही. तेषामहम समुद्धरता, मी अहम समुद्धरता, मी स्वतः त्याचा उद्धार करतो. भगवंत आपल्याकडे स्वतः बघतात, ते कोणाला असिस्टंटला पाठवत नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात, भक्त व्हा भजनात, देवाचे भक्त व्हा, देवावर प्रेम करा, की नाही. ते आपण करू शकतो. थोडं जरी केलं भगवंतासाठी तो आपल्याला खूप मोठं फळ देतो. आज खूप छान दिवस आहे, तुम्ही इथं आलेत आणि या सगळ्या समारंभात भाग घेतला आणि या किशोर महाराजांच्या प्रेमापोटीच तुम्ही आलेले आहात, की नाही. कारण तुमचा सर्वांचा सहभाग त्यांना आहेच, नाही तर एक सगळं एक उभारणी कशी झाली असती. श्रीरामकृष्णाची कृपा आहे, पण श्रीरामकृष्णाची कृपा ग्रहण करणारा आणि त्याप्रकारे सेवा करायला कोणतरी माध्यम पाहिजे ना. तर ते माध्यम किशोर महाराज आहे, तर ते करतात आहे. त्यांच्या आणखी योजना असतील, आणखी पुढे जाईल काम आहे, अशीच सेवा घडेल. पण ही सेवा काही लोकांची नाही, मुलांची नाही आहे किंवा तुमची नाही, ही भगवंताची सेवा आहे, की नाही. ही भगवंताची सेवा, त्याचं महत्त्व असतं. सोशल वर्क नाही आहे, सामाजिक कार्य नाही आहे, हे भगवंताचं कार्य आहे, की नाही. याची आम्हा सर्वांना कल्पना असते, की असंच कार्य त्यांच्याकडनं घडो, तुमच्यामार्फत त्यांच्यामार्फत घडो आणि आपल्या सर्वांना भगवंताचं प्रेम, भगवंताची भक्ती प्राप्त हो. आपण त्यांना प्रार्थना करूया. आपल्याला गुरुकृपा पाहिजे, ब्रह्मकृपा पाहिजे, संत कृपा पाहिजे, की नाही. आणि म्हणजे आपल्या मनाची पण कृपा पाहिजे. ही सगळी कृपा होते, फक्त आपल्याला जेवढं जमतं तेवढं आपण अवश्य करायला पाहिजे. धन्यवाद. नमस्कार.